नमस्कार मंडळी. आज सकाळी जरा गॅलरीत उभा होतो. तेवढ्यात ना खालनं गलका ऐकू लागला. कोणतरी रडत होतं. वाकून बघितलं तर एका बाईचं बोलणं ऐकू यायला लागलं. तुला किती वेळा सांगितलं बजावून जाऊ नको त्याच्याबरोबर, मग का गेलास? आणि मागून 2 रट्टे दिल्याचा आवाज आला. जोरजोरात ती बोलत होती, किती वेळा सांगितलं त्याच्या संगतीत राहू नकोस म्हणून, पण तू ऐकत नाहीस. त्याच्या संगतीत राहू नकोस हे वाक्य ऐकल्यानंतर मी तिथून बाजूला झालो. त्या वाक्याने माझे विचार पळायला लागले. संगातून अंग निर्माण झालं की निर्माणातून सगुणता, आणि सगुणाला परत संगतीचं वाण. काय होतं जन्मल्यापासून? म्हणजे काय होतं जन्मल्यापासून? जीवाला तर संगतच लागत असते ना. आधीपासून गर्भात असताना गर्भात असते भगवंताशी केलेली संगत. मग जन्मल्यानंतर संगत सुरू होते ती आपल्या आईची. संगतीला फार महत्त्व आहे असं समज आल्यापासून सारखं ऐकवलं जातं. आपण कोणाच्या संगतीत वाढतो त्यावरच आपल्या जीवनाचा मार्ग रेखाटला जातो. संगत कोणाला उंचीवर नेते तर कोणी संगतीमुळं आयुष्य हरवून बसतो. पण कोणाच्या आयुष्यात संगत कोणाची मिळेल हे थोडंच सांगता येतं. ते तर ज्याच्या त्याला ठरवायला हवं, कळायला हवं. आणि कळायला लागलं, आवडायला लागलं की संगत होते. मग तो मित्र असो, मैत्रीण असो, शिक्षक असो वा अजून कोणी, किंवा मग असा मोठा धुरंधर ज्याच्या शब्दांना भुलून आजची तरुणाई आपलं जीवन चुकते आणि मग मार्गच चुकतो. सगळी इक्वेशनच चुकायला लागतात. पुराणातली कथा आहे ना, वाल्या जन्माने चांगला होता पण संगत चांगली लागली नव्हती. त्याला नारदांची संगत लागली आणि मग वाल्याचा वाल्याकोळी झाला. संगत अशीच असावी ज्याने जीवन घडेल. आपण समाजात पाहतो अनेक जण संगतीपायी जीवनाचा सारीपाट हरवून बसतात आणि मग नुसती फरफट होते जीवाची. यासाठीच लहानपणापासून आपल्याकडून घोकून घेतलं जातं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कानावर जे पडतं त्यातून सुद्धा परिणाम होतो. बघा, मला एक इथं गोष्ट आठवली, तुम्हा सगळ्यांना माहितीही असेल ती. एका पारध्याला 2 पोपट सापडले. त्याने ते पोपट म्हणजे त्या 2 पोपटापैकी एक पोपट ऋषींच्या आश्रमामध्ये नेऊन दिला आणि दुसरा एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाला विकला. कालांतराने ते पोपट पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे ऋषीकडून आणि त्या माणसाकडून उडून गेले आणि परत त्या व्याध्याच्याच तावडीत सापडले. मध्यंतरी काळ निघून गेला होता बऱ्यापैकी. व्याध त्यांना पकडायला किंवा धरायला जात असताना पोपटांच्या तोंडातून भाषा येऊ लागली आणि ती भाषा ऐकून तो आश्चर्यचकित झाला. कारण एक पोपट संस्कृत वेदऋचा म्हणत होता, तर एक जबरदस्तीची भाषा, दमबाजी, शिव्या वगैरे. ही गोष्ट आपल्याला वास्तवतेचं भाव आणते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याप्रमाणे आपले विचार, आपलं बोलणं आणि कधीकधी कृती त्यावर आपला परिणाम होतो. संगतीच्या अनेक गोष्टी माझ्यासमोर यायला लागल्या आणि अजूनही एक विचार डोकावला. कधीकधी गरजेतून ही संगत स्वीकारावी लागते. याचा अर्थ खोल आहे. ज्याचा त्याने लावा तो अर्थ समजून घ्या. गजानन विजयाच्या पोथीत दासगणू महाराजांनी एका गोष्टीमध्ये कोरड्या गारगोटीचं उदाहरण दिलेलं आहे. गारगोटी पाण्यात असली तरी ती कोरडी राहते, निर्लिप्त राहते. तसेच आपल्याला सुद्धा संसाराच्या सागराची, म्हणजे आपणच संसाराच्या सागरात आल्यामुळे संसाराचा संगत किंवा संसाराचा संग चुकणार नाही. पण अशा मायेच्या आवरणाखाली सुद्धा सुखदुःखाच्या वेढ्यातून किंवा भोवऱ्यात सापडून देखील गारगोटीसारखं आपल्याला निर्लिप्त राहता आलं पाहिजे. तसा संगत हा विषय अनेक बाबींना स्पर्श करतोय. व्यक्तीची व्यक्तीबरोबर, पशु पक्षी प्राणी बायको किंवा इतर कोणाबरोबरही संगत ही आपल्याला आपला वेगळा मार्ग दर्शवतच असते. ऋषींच्या आश्रमात पूर्वीच्या काळी शिष्यांची संगत. आजच्या युगात शाळा, कॉलेज आणि उद्योग नोकरीच्या प्रचंड मोठ्या आवारात आपण घरच्यांपेक्षा सुद्धा बाहेरच्या जगात, बाहेरच्या जनांच्या संगतीमध्ये राहतो, रमतो आणि मग कालांतरानं काहीच नकोसं वाटायला लागतं. आता संग नको, कोणता रंग नको, आता फक्त त्याची संगत हवी
जो जन्मापासून माझ्याच संगतीत आहे, माझ्याबरोबर माझ्या संगतीत राहायला आवडेल असा कोणीतरी. आणि तो कोण असतो? अर्थातच आपल्याला आपल्या स्वचा शोध घ्यावा लागतो. स्वची संगत सापडली की स्वधर्माचं ज्ञान होतं. स्वची संगत आपल्या मीपणाला संपवते. स्वची ओळख झाली की आपल्या स्वरातून श्रीराम नामाची संगत सुरू होते. आणि हीच तर खरी संगत असते, कारण ती इहलोकी आणि परलोकी ही साथ देते. शब्दानी संगत, शब्दानी मैत्री, शब्दानीच सुरुवात आणि शब्दानीच शेवट. जेव्हा श्वासाची संगत सुटते तेव्हा फक्त निशब्द असणारा तो त्याची संगत लाभते. आपल्या मनाला तपासा आणि शोधा आपली संगत, जी शेवटपर्यंत आणि शेवटानंतरही आपल्याला साथ देईल. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. हसू आलं ना थोडंसं LICची जाहिरात म्हणली म्हणून. पण नाम घेणाऱ्याची ही खरी म्हणजे घोषवाक्य आहेत असं समजायला हरकत नाही, कारण त्यातच खरी भगवंताची संगत दडलेली आहे. मग आपण त्या संगतीत रमायला नको का? चला आपण श्रीरामाची संगत धरू आणि श्रीराम जय राम जय जय राम म्हणू.